90 वर्षांचे आजोबा बसमध्ये कोसळले. बस चालकानं बस न थांबवता नेमकं काय केलं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अकोल्यातून मलकापूरच्या दिशेनं जाणारी बुलढाणा आगाराची बस ही नेहमीप्रमाणे आपल्या मार्गावर होती. प्रवाशांची वर्दळ, गप्पा आणि रस्त्यांवरच्या दृश्यांमध्ये सगळेच मग्न. पण कोणालाच कल्पना नव्हती की काही क्षणात एक दुःखद घटना घडणार आहे. याच बसमध्ये प्रवास करत असलेले अंदाजे 90 वर्षांचे एकनाथ तात्या पवार यांना अचानक भोवळ आली आणि ते जागीच कोसळले. बसमधील प्रवाशांना काही समजायच्या आतच तात्या जमिनीवर पडले. हा धक्कादायक प्रकार पाहताच बसमधील प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. काय झालं हे कळण्याच्या आतच काही प्रवाशांनी तात्यांना सांभाळण्याचा प्रयत्नही केला. ही परिस्थिती पाहून बस चालक आणि वाहक यांनी जराही वेळ न घालवता प्रसंगावधान दाखवलं आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता बस थेट अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या आवारात नेली. त्यांचा हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरला, कारण रुग्णालयात पोहोचवणं हे त्या क्षणाची गरज होती. रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी तात्काळ तात्या पवार यांची तपासणी केली, पण दुर्दैवानं उपचारांना सुरुवात होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या अचानक घडलेल्या घटनेमुळे बसमधले सगळेच प्रवासी घाबरून गेले होते. काही काळ बसमध्ये भीती आणि गोंधळाचं वातावरण होतं. या घटनेमुळे रुग्णालय प्रशासन आणि उपस्थित नागरिकांमध्येही हळहळ व्यक्त होतीये. मलकापूर डेपो की आमची अकोला मलकापूर गाडी निघाली होती. गाडी ही मलकापूर डेपोची आहे. ती अकोल्याहून मलकापूरला निघाली 12:15 दरम्यान. तेवढ्यात मी म्हणजे आमची बस स्टँडमधून निघत असताना अचानक ते आजोबा माझ्या समोरच्या सीटवर बसलेले होते आणि ते अचानक असे बसता बसता कोसळले. मग त्यांच्या शेजारची एक लेडीज बसलेली होती. त्यांनी मला सांगितलं की त्या आबांना काहीतरी होत आहे. मग आम्ही तेवढ्यात थांबलो आणि त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. ते काही उठले नाही. त्यांना कांदा वगैरे असं तोंडाला वगैरे लावलं, पण ते काही जमलं नाही त्यांचं. मग आम्ही गाडी सिंधी कॉलनीमधील पोलीस स्टेशनमध्ये नेली आणि तिथे पोलीस बोलले की बा तुम्ही सरकारी दवाखान्यात घेऊन जा. मग इथे आणली. इथली प्रोसिजर आता कंप्लीट केली. गाडी मलकापूर डेपोची. वृद्ध एकनाथ तात्या पवार यांच्या निधनानं सगळीकडे दुःख व्यक्त होत असतानाच या प्रसंगात चालक आणि वाहकांनी दाखवलेल्या समयसूचकतेची मात्र सगळीकडे चर्चा होतीये. त्यांनी दाखवलेल्या माणुसकीमुळं आजही समाजात माणुसकी जिवंत आहे हेच दिसून येत आहे. अकोल्याहून प्रज्ञानंद थोरातसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.